नमस्कार मित्रांनो आपला जो व्लॉग आहे हा व्हिडिओ ॲक्च्युली इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. खूप दिवसानंतर येतोय. खूप सारे मेसेज येत होते मला की काय झालं दादा, व्लॉग का येत नाही, का नाही. बट ॲक्च्युली रिझन मला असं वाटतं ऑलमोस्ट ज्यांनी रील्स बघितले त्यांना कळालं होतं की काय झालं आहे माझ्या लाईफमध्ये. म्हणजे असं लाईफ खूप चांगली चालली होती माझी, म्हणजे सगळ्यांचीच ॲक्च्युली आमच्या ओव्हरऑल फॅमिलीची. बट सडनली कोणाचं जाणं खूप जास्त धक्का देऊन जातं मित्रांनो. तसंच झालं आमच्यासोबत. मला ॲक्च्युली 3 मामा आहे. त्यातले मधले मामा आमचे करंट लागून शॉक लागून वारले होते. त्यांना 10 वर्ष झाले. म्हणजे त्यांच्या म्हणजे ज्या दिवशी 10 वर्ष होणार त्याच दिवशी आमचे जे मोठे मामा होते, ज्यांनी आम्हाला खूप जास्त सपोर्ट केला आहे, ते सेम डेला त्याच दिवशी वारले. आणि म्हणजे मोठे मामाचं जाणं खूप जास्त धक्काच होता आमच्या सगळ्याच फॅमिलीसाठी. आणि म्हणजे त्या सिच्युएशनमधून बाहेर निघायलाच सगळ्यांना खूप जास्त टाईम लागला. त्यामुळेच व्लॉग वगैरे मी ॲक्टिव्ह नव्हतोच. मेन आयडीवर पण नव्हतो. इंस्टाग्रामच्या ना यूट्यूब चॅनलवरती ॲक्टिव्ह होतो. मी कुठल्याच प्लॅटफॉर्मवर असं एवढं ॲक्टिव्ह नव्हतो. कालच मामाचं आता 10वं वगैरे झालं. अजून 2 दिवसानंतर मामाचं 13वं आहे. त्याच्यानंतर आपले रेग्युलर व्लॉग वगैरे येतील. आणि मामाच्या खूप साऱ्या आठवणी आहे. मामाने खूप जास्त सपोर्ट केला आहे, सगळ्यांना सपोर्ट केला आहे. म्हणजे जेव्हा आमची परिस्थिती नव्हती ना, तेव्हासुद्धा मामाने आम्हाला खूप जास्त सपोर्ट केला आहे. देणं फायनान्शियली असो कसंही असो, सगळ्या गोष्टींचा सपोर्ट केला आहे. आणि एक कोणीतरी फॅमिलीमधलं स्ट्रॉंग माणूस असताना तसे आमचे मामा होते की स्ट्रॉंग होते. म्हणजे आम्ही एवढं स्ट्रॉंग नाही आहे जसं बघायला गेलं तर. बट आमचे मामा एकदम इतके खंबीर होते की आम्हाला अशी कोणत्या गोष्टीची चिंता नव्हती. आमची मम्मी तर असं म्हणायची, मी माझ्या भावाला रात्री जरी कॉल केला म्हणे अर्ध्या रात्री, तरी माझा भाऊ माझ्यासाठी उभा राहील म्हणे इथं. तर एवढं होतं सगळ्यांचं. आणि मामाचं जाणं म्हणजे खूप जास्त दुःखद घटना होती आमच्या आयुष्यातली. त्याच्यात शॉपची ओपनिंगसुद्धा होती. मामाला सगळ्या गोष्टींचा अभिमान होता की भाचा असा पुढं चालला आहे, आपल्या भाच्याचे दुकानं होत आहे, भाच्याला लोक ओळखत आहे. म्हणजे असतं नाही का आपल्या फॅमिलीमध्ये की कोणी पुढं चाललं तर आपल्याला असं वाटतं की यार हा यार हा माझा रिलेटिव्ह आहे, हा माझा भाचा आहे. तसंच मामाचं असं काहीतरी होतं. आणि मामाची आणि आमची बॉन्डिंग खूप जास्त स्ट्रॉंग होती. ज्यांनी कोणी उज्जैनचे आपले व्लॉग बघितले असतील, मी वाटलंच तर तुम्हाला मामा बघायचे असतील ना, तर आपल्या भरपूर साऱ्या व्लॉगमध्ये सुद्धा मामा वगैरे आलेले. मी त्या व्लॉगच्या क्लिप तर ॲड नाही करू शकत, कारण माझ्याकडे एडिटिंग वगैरे या सर्व गोष्टी करायला आता सध्या टाईम नाही आहे. 2-3 दिवसांचा मला वेळ हवा आहे. त्याच्यानंतर मी रेग्युलर व्हिडिओज वगैरे चालू करेल. मी त्या व्लॉगच्या लिंक वगैरे खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो. तिथून तुम्ही आपले उज्जैनचे व्लॉग बघू शकता, किंवा तुम्ही डायरेक्ट जरी ऋषिकेश गाडेकर व्लॉग जरी सर्च केलं तरी तुम्हाला त्याच्यात मामा दिसेल. परत जेव्हा केव्हा आम्ही मामाच्या गावाला येत होतो तेव्हाच्या व्लॉगमध्ये सुद्धा मामा होते. आणि मामाचा सगळ्यांमध्ये जीव होता, सगळ्या भाच्यांमध्ये, सगळ्या पुतण्यांमध्ये त्यांच्या, म्हणजे सगळ्यामध्ये जीव होता सगळ्यांचाच. आणि आमचा सुद्धा सगळ्यांचा मामामध्ये खूप जास्त जीव होता. कारण आमचे आजोबा वारलेले, मधले मामा वारले, त्यात मोठे मामा गेले, आता फक्त लहान मामा आहे आम्हाला. म्हणजे असं फॅमिलीतले हळूहळू मेंबर कमी होत गेले ना, त्याच्यामुळं खूप जास्त असं धक्के बसत गेले आम्हाला. मधल्या मामाचं जाणं खूप जास्त धक्कादायक होतं. तेव्हा मधल्या मामाचे जे मुलं होते ते पण खूप जास्त लहान होते. त्याच्यानंतर ते दुःख आता विसरतच आलं होतं. ऑलमोस्ट 10 वर्ष झाले होते. आणि तेवढ्यात मोठ्या मामाने आम्हाला असा धक्का दिला. म्हणजे अजून आम्ही मोठ्या मामाला विसरू शकत नाही आहे. आणि म्हणजे कसं आहे, कायम त्या मेमरीज आपल्या सोबत राहतात. आणि जो माणूस आपल्या कठीण काळात सोबत राहतो ना, म्हणजे कसं म्हणतात, सुखाच्या काळात तर सगळे सोबत राहतात, बट जो दुःखाच्या काळात सोबत राहतो ना, त्या माणसाला, त्या व्यक्तीला आपण कधीच विसरू शकत नाही. पप्पाला मम्मीला नेहमी फोन राहायचा. पप्पा आम्ही पहिले लय यायचो, बट आता आमचं भालगावला येणं कमी झालं होतं. बट आम्ही अशा पिरियडमध्ये ना भालगावला वगैरे येत नव्हतो जास्त, कारण कामं पण होते, शॉपचे कामं होते, व्हिडिओचे कामं होते. आणि पप्पाला त्यांना रेग्युलरली फोन राहायचा मामाला की या तुम्ही भालगावला मुक्कामी या. तर सगळेच ज्या दिवशी मामा तसं झालं ना, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. पप्पा तर हे म्हणत होते की आता गेला म्हणे, मला आता फोन करणारं कोणी राहिलं नाही म्हणे मामाच्या गावाचं. कारण मोठे मामाच असे होते जे सगळ्यांना फोन करत होते. मम्मीचा आणि मामाचा तर रोज फोन चालायचा. रोज म्हणजे रोज, असं सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम तरी दोघांचे फोन व्हायचे. मामांनी नाही केला तर मम्मी करायची, मम्मीने नाही केला तर मामा करायचे. मला सुद्धा मामाचे फोन राहायचे. मामा शॉपवर सुद्धा येऊन गेले होते आपल्या इथं, नवीन शॉपचं काम चालू होतं. मामा 1-2 वेळेस येऊन गेले. मामा पण म्हणतो ते अरे वा चांगलं होतं हे शॉप होतं तर. आणि मामाला मी एकदा हॉटेलमध्ये एक मेमरी सांगतो. जेवायला घेऊन गेलो होतो, मामा आमच्या इकडे आले होते. तर मामाला आम्ही दादा म्हणायचो. तर दादाला आम्ही हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेलो होतो. मग तिथे ना खूप जण माझ्यासोबत फोटो काढत होते. तर दादा सगळ्यांना सांगत होते घरी आल्यानंतर, ऋषीसोबत आहे ना तिथं फोटो काढत होते, ऋषीला सगळं ओळखता. हॉटेलवाला बिल सुद्धा घेत नव्हता. कारण भरपूर ठिकाणी आम्ही जेवण वगैरे करतो ना, तर ते ओळखलं ना हॉटेलवाल्यांनी, ते म्हणतात नको बिल वगैरे नको. पण मी कसं व्यवहाराला क्लिअर राहतो, मी म्हणतो तुम्ही ओळखता ती एक वेगळी बाजू आहे.
बट इथं तुम्ही एक व्यावसायिक आहे, तुम्हाला पैसे घेणं गरजेचंच आहे. मग तिथं मी पैसे वगैरे दिले. मग मामा ते सुद्धा सांगत होते, दादा सगळ्यांना सांगत होते की हॉटेलला पैसे सुद्धा घेत नव्हता, ऋषीला सगळं ओळखता. म्हणजे सगळ्यांसाठीच असं, म्हणजे आता मी ती सिच्युएशन एक्सप्लेन पण करू शकत नाहीये. बट आता सगळ्यांसाठी हेच चांगलं राहील की आता सगळे सुखात राहिले पाहिजे. आणि म्हणजे कसं आता मामा गेले, बट मामाचं नाव कुठंतरी पोरांनी पण पुढं चांगलं केलं पाहिजे. त्यांनी सुद्धा म्हणजे ज्या गोष्टी ते करतायत त्याच्यातून काहीतरी चांगलं केलं पाहिजे, म्हणजे आपल्या आईवडिलांचं नाव सुद्धा चांगलं होईल. तसंच आम्ही इतकं चांगलं काम करू की आमच्या मामाचं नाव सुद्धा मोठं होईल. आणि आता रेग्युलर व्लॉग येतील, 2-3 दिवसानंतर रेग्युलर व्लॉग येतील, कॉमेडी व्हिडिओज येतील. त्यासाठीच हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता. आणि सगळ्यांचे मेसेज येत होते, दादा व्लॉग येत नाहीये, व्लॉग येत नाहीये. मेसेज, मेल सुद्धा येत होते की व्लॉग येत नाहीये, व्लॉग येत नाहीये. सगळ्यांनी खूप जास्त सांत्वन पण केलं की होत असतं, आता तुम्ही स्ट्रॉंग व्हा, आता तुम्ही स्ट्रॉंग व्हा. खूप जणांचे मेसेज होते. सगळ्यांचा सपोर्ट, प्रेम कायम असंच आमच्यासोबत ठेवा. आणि मेन म्हणजे माझ्या मित्रमंडळींनी पण मला, म्हणजे मामाचं असं जेव्हा झालं त्या धावपळीमध्ये सगळ्यांनीच खूप जास्त मदत केली, खूप जास्त सहकार्य केलं. सगळ्या मित्रपरिवाराचं सुद्धा आभार. म्हणजे कसं आभार नाही मानू शकत, ते तर माझे भाऊच आहे. त्यांना मी आभार जरी मानायचं गेलो ना तरी ते म्हणतात की आम्ही तुमचे भाऊ नाही आहे का. बट सगळ्यांनीच खूप जास्त सपोर्ट केला मित्रांनो. असाच सपोर्ट, प्रेम कायम ठेवा. आणि मामाची आठवण कायम येत राहणार आहे आणि मामा आमच्या स्मरणात आहे ना शेवटपर्यंत राहणार आहे.